ओके. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज ऐकायला येतोय का सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आणि सगळ्यांनी दिलेल्या टायमाच्या जरा मीटिंग अटेंड करत जा. मी लिंक टाकल्यानंतर तुम्हाला एक 4-5 मिनिटाचा वेळ देतो आणि त्या वेळेत तुम्ही ॲडजस्ट करा. थोडंसं आपलं लेटच सुरू होतं लेक्चर, अजून लेट करू नका. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. हां, तर हा जो टॉपिक आहे ना, हा कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण चॅप्टर बघितले, तर त्या चॅप्टरमध्ये कसं होतं की पहिलं फायनल अकाउंट्स होतं. तर त्या ओके, तर पहिला चॅप्टर जो आपण बघितला तो फायनल अकाउंट्स होता. तर फायनल अकाउंट्समध्ये आपण रेग्युलर 12वीला शिकलो तेच होतं आणि त्याच्याबरोबर आपण काही कॉन्सेप्ट ॲडमिशनचे, रिटायरमेंटचे, डेटचे वगैरे रिमिक्स केले होते. तर पहिला तो चॅप्टर शिकलो. नंतर दुसरा जो चॅप्टर शिकलो तो पीसमेल डिस्ट्रीब्युशन, म्हणजे तो डिझोल्युशनचं पुढची स्टेज होती. म्हणजे त्याच्यात कसं होतं की सिस्टमॅटिक पद्धत काय असते की एखादी जर फर्म बंद करायची तर सिस्टमॅटिक पद्धतीने कशी करता येते ते आपण शिकलो. नंतर तिसरा जो चॅप्टर शिकलो तो अमालगमेशन. अमालगमेशन म्हणजे काय, 1-2 फर्म एकत्र येतात आणि नंतर दुसरी एक नवीन फर्म फॉर्म करतात. तर ते आपण अमालगमेशनमध्ये शिकलो. आता नवीन जो चॅप्टर आहे हा शेवटचा चॅप्टर आहे तुमच्या सिलेबसमधला. त्याचं नाव आहे कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इनटू पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर याच्यात काय होतं, तुमचं जे पार्टनरशिप बिझनेस असतो तो टोटल कन्वर्ट होतो एका कंपनीमध्ये. म्हणजे इकडे शेअर्स येतात. म्हणजे आता इकडे कसं आहे की तुमची जी फर्म असते ती टेकओव्हर केली जाते, पार्टनरशिप फर्म टेकओव्हर केली जाते आणि कंपनी फॉर्म होते. तर त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या इकडे केल्या जातात. म्हणजे याच्यात ज्या अकाउंट्स ओपन केल्या जातात ते आपले अमालगमेशनसारखेच आहेत किंवा डिझोल्युशनसारखेच आहेत. म्हणजे आपण अमालगमेशन टॉपिकमध्ये रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, न्यू फर्म अकाउंट असे 3 अकाउंट ओपन करत होतो. तर इकडे आपल्याला अकाउंट्स काय ओपन करायला लागतात, हे 2 तर फिक्सच आहेत. रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे 2 फिक्सच आहेत. आणि तुम्हाला एक्स्ट्रा अकाउंट जे ओपन करायला लागतात, एक म्हणजे न्यू कंपनी अकाउंट. कारण इकडे पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश होत नाही आहे, तर इकडे एक नवीन कंपनी एस्टॅब्लिश होते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तिसरं जे अकाउंट बनवायचं आहे ते न्यू कंपनी अकाउंट, रादर दॅन न्यू फर्म अकाउंट, न्यू कंपनी अकाउंट. आता नीट लक्ष द्या, नवीन कंपनी तुमच्या बिझनेसच्या बदल्यात तुम्हाला देत असते पैसे. आता मी तुम्हाला काय सांगत होतो की नवीन कंपनी जी बनते की ती तुमच्या बिझनेसच्या बदल्यात तुम्हाला पैसे देते. आता ती जी कन्सिडरेशन आहे ते काय काय स्वरूपांमध्ये देते ते आपण बघूया. आयदर तुम्हाला कॅश देईल, तुमच्या किमतीच्या बदल्यामध्ये तुम्हाला कॅश देईल, किंवा इक्विटी शेअर्स देईल किंवा प्रेफरन्स शेअर्स देईल. जे तुम्ही शिकला होतात की शेअर्सचे 2 टाईप आहेत, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स किंवा डिबेंचर्स देईल. तर हे 4 प्रकारामध्ये तुमचं परचेस कन्सिडरेशन नवीन कंपनी सेटल करते. आयदर कॅश देते, इक्विटी शेअर्स देते, प्रेफरन्स शेअर्स देते किंवा डिबेंचर्स देते. तर या मार्गाने सेटलमेंट होतं. म्हणजे रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, न्यू कंपनी अकाउंट आणि नंतर अजून एक्स्ट्रा जी अकाउंट जी बनवायला लागतात तुम्हाला, ती नवीन कंपनी आपल्याला काय काय देते. नवीन कंपनी जर कॅश दिली तर कॅश अकाउंट बनवायला लागेल. नवीन कंपनी जर इक्विटी शेअर्स दिले तर इक्विटी शेअर्स बनवायला लागतील. नवीन कंपनीने प्रेफरन्स शेअर्स दिले तर प्रेफरन्स शेअर्स बनवायला लागेल. आणि
जर समजा डिबेंचर्स दिले तर डिबेंचर बनवावं लागेल. म्हणजे पहिले 3 अकाउंट फिक्सच आहे. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, न्यू कंपनी अकाउंट, हे 3 अकाउंट फिक्सच आहे. आणि दुसरं जे देतं ते कंपनी आपल्याला कन्सिडरेशनच्या बदल्यात काय काय देतं त्यांचे सेपरेट अकाउंट तुम्हाला हे 3 अकाउंट झाल्यानंतर ओपन करायला लागतात. ठीक आहे, तर आपण काय करूया, प्रॉब्लेम स्टार्ट करूया. मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर तो मी आता वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा पहिला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, ABC कंपनी लिमिटेड वॉज फॉर्म विथ अन ॲथोराइज कॅपिटल. तर पहिलंच तुम्हाला कंपनीच्या ॲथोराइज कॅपिटलबद्दल त्यांनी मेन्शन केलेलं आहे ऑफ रुपीज 1,50,000. 1.5 लाख त्यांचं कॅपिटल आहे. तर मी तुम्हाला काय म्हणत होतो की त्यांचं जे कॅपिटल आहे 1.5 लाख कॅपिटल आहे, कन्सिस्टिंग ऑफ 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 अँड 5,7.5% प्रेफरन्सेस ऑफ ₹10. आता हे 1.5 लाख त्यांनी कसे डिवाइड केलेले आहेत, एक म्हणजे 10,000 इक्विटी शेअर्स 10 रुपयाचे, 10,000 इक्विटी शेअर्स 10 रुपयाचे म्हणजे ते 1 लाख झाले, आणि 5,000 प्रेफरन्स शेअर्स 10 रुपयाचे ते 50,000 झाले. तर अशा रीतीने त्यांनी कॅपिटल डिवाइड केलेलं आहे इक्विटी आणि प्रेफरन्समध्ये. तर इक्विटी शेअर्स 1 लाखाचे आहेत, प्रेफरन्स शेअर्स इकडे 50,000चे आहेत. इक्विटी शेअर्स 1 लाखाचे आणि प्रेफरन्स शेअर्स 50,000चे, असं त्यांनी 1.5 लाखाच्या कॅपिटलचं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. टू ॲक्वायर ऑन 1 जुलै 2014 द बिझनेस ऑफ मेसर्स लाड अँड वाड. तर 2 जणं इकडे बिझनेसमध्ये आहेत, पार्टनर्स आहेत. लाड आणि वाडचा बिझनेस त्यांना घ्यायचा आहे. ओके, आता त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो इथे 3:2 दिला आहे, आणि देअर बॅलन्स शीट, त्यांची बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे. तर इकडे ट्रेड क्रेडिटर्स, ओव्हरड्राफ्ट आणि कॅपिटल. आता याचं पोस्टिंग अर्थातच तुमच्या अमालगमेशन किंवा डिझोल्युशन सारखं आहे. ट्रेड क्रेडिटर्स आणि ओव्हरड्राफ्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला जाणार, नंतर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जाणार. नंतर हे जे ॲसेट्स आहेत, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स, हे रिअलायझेशनच्या डेबिटला जाणार. म्हणजे पोस्टिंग अमालगमेशन किंवा डिझोल्युशन सारखंच आहे. पुढे आता तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, द कंपनी टूक ओव्हर ऑल द ॲसेट्स, म्हणजे सगळे ॲसेट्स कंपनीने घेतलेले आहे, अँड ॲझ्युम ऑल द लायबिलिटीज अँड द कन्सिडरेशन वॉज फिक्स ॲट 1,10,000. म्हणजे कंपनीनी सगळे ॲसेट्स आणि सगळे लायबिलिटीज टेकओव्हर केलेले आहेत, आणि जे परचेस कन्सिडरेशन आहे त्याची अमाऊंट 1,10,000 त्यांनी ठरवलेली आहे. इन कॉम्प्युटिंग द फिगर, लँड अँड बिल्डिंग वॉज व्हॅल्यूड ॲट 60,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची नवीन किंमत आहे. जसं आपण अमालगमेशनमध्ये नवीन किमती बघितल्या होत्या, तसं या टॉपिकमध्ये पण नवीन किमती आहे. तर लँड अँड बिल्डिंगची नवीन किंमत आहे 60,000, प्लांट अँड मशिनरीची नवीन किंमत 20,000, स्टॉकची किंमत 15,000, डेटर्सची ॲट बुक व्हॅल्यू सब्जेक्ट टू अन अलाउन्स ऑफ 5% टू रिकवर द डाऊटफुल डेट्स. म्हणजे 5% RDD आहे तिकडे. आता हा जो पॅरेग्राफ आहे पुढचा, तो खूप महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे. त्याला तुम्ही जर समजा जमलं तर तिकडे स्क्रीनवरती तुम्हाला टिकमार्क करता आलं त्या इमेजला, तर तुम्ही करा, कारण हा खूप महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे. द परचेस प्राईस वॉज सेटल बाय द इश्यू ऑफ 3,300 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10. म्हणजे 3,300 इक्विटी शेअर्स 10 रुपयाचे दिले, म्हणजे 33,000 दिले. टोटल आपल्याला त्यांना किती द्यायचेत, 1,10,000 द्यायचेत. टोटल 1,10,000 त्यांना द्यायचेत. 1,10,000 पैकी 33,000चे इक्विटी शेअर्स आहेत. 33,000चे काय इक्विटी शेअर्स आहेत. 2,500 प्रेफरन्सेस ऑफ ₹10. म्हणजे 2,500 प्रेफरन्सेस 10 रुपयाचे ते 25,000 झाले. 33,000 इक्विटी शेअर्स आणि 25,000 प्रेफरन्स शेअर्स अँड द बॅलन्स इन कॅश. आता हे महत्त्वाचं वाक्य आहे. बॅलन्स इन कॅश म्हणजे उरलेले पैसे ते कॅशच्या स्वरूपात देणार. टोटल किती आहेत, 1,10,000. टोटल आहेत 1,10,000. 1,10,000 पैकी 33,000 इक्विटी शेअर्स, 33,000 इक्विटी शेअर्स आणि 25,000 प्रेफरन्स शेअर्स, हे दोन्ही मायनस करायचे.
33 आणि 25 किती होतात? 58. 58,000 1,10,000 मायनस करायचे म्हणजे उरतात 52,000. तर 52,000 रुपये त्यांना आपण कॅश देणार. मी तुम्हाला वर्किंग करून दाखवणार आहे. तर आणि तुम्हाला तर अकाउंट्स ओपन करायचे आहेत. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ABC कंपनी अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता त्याच्या जोडीला अजून 2 अकाउंट तुम्हाला बनवायचे आहेत. 2 अकाउंट आहेत तुमचे इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. तर तुम्हाला टोटल 6 अकाउंट्स बनवायचे आहेत आणि पहिलं PC कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, अजून स्क्रीन शेअरच केलं नाही मी, आता करतो. मी प्रॉब्लेम रीड करत होतो ना, तुम्हाला प्रॉब्लेम पाठवला होता ना, आता मी स्क्रीन शेअर करतो. ओके, ओके. स्क्रीन आता सगळ्यांना दिसतंय. चुकीचं स्क्रीन शेअर केलं. ओके, स्क्रीन दिसतं आता सगळ्यांना. चॅटबॉक्सवर रिप्लाय करा, येत आहे स्क्रीन. ओके, स्क्रीन दिसतंय का सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर इकडे पण जी स्टार्टिंग असते ती परचेस कन्सिडरेशननीच करतो आपण. तर आता याच्यात परचेस कन्सिडरेशन काढण्याच्या 2 पद्धती आहेत. परचेस कन्सिडरेशन काढण्याच्या 2 पद्धती आहेत. एक जे अमालगमेशनमध्ये आपण जे केलं, कॅल्क्युलेट केलं, ॲसेटच्या टोटलमधनं आपण लायबिलिटीज मायनस केल्या, तर त्याला आपण म्हणतो नेट ॲसेट मेथड. ॲसेटच्या टोटलमधनं लायबिलिटीज मायनस केल्या त्याला आपण काय म्हणतो? नेट ॲसेट मेथड. आणि दुसरा प्रकार असतो नेट पेमेंट मेथड. आता नेट पेमेंट मेथड म्हणजे काय? आता आपण काय करतोय, इथे जे काय शेअर्स किंवा कॅश दिली आहे ते पार्टनर्स लोकांना त्यांच्या कॅपिटलच्या बदल्यात दिलेलं आहे. काय केलं आहे? जे काय शेअर्स आणि कॅश दिली आहे ते पार्टनर्स लोकांच्या कॅपिटलच्या बदल्यात दिले. तर कुठली लायबिलिटी जर समजा आपण शेअर्स किंवा कॅशने देतो त्याला आपण काय म्हणतो? नेट पेमेंट मेथड. त्यांची कुठली लायबिलिटी आपण शेअर्स, डिबेंचर्स किंवा कॅशने देतो तर त्याला आपण काय म्हणतो? नेट पेमेंट मेथड. आता इथे तेच केलं. इथे आपण काय केलं आहे, त्यांची जी कॅपिटलची लायबिलिटी आहे त्यांची कॅपिटलची लायबिलिटी ही आपण इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स आणि कॅशने दिली आहे. त्यांची जी कॅपिटलची लायबिलिटी आपण सेटल कशी केली? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स आणि कॅशने केली आहे. त्यामुळे ही जी मेथड आहे परचेस कन्सिडरेशनची त्याला आपण म्हणणार नेट पेमेंट मेथड. काय म्हणणार? नेट पेमेंट मेथड. तर आपण स्टार्ट करूया.
पहिलं इलुस्ट्रेशन आहे मनल पब्लिकेशनचं. तर पहिल्यांदा हेडिंग टाकायचं, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन नेट पेमेंट मेथड. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन नेट पेमेंट मेथड. हे हेडिंग आहे. आता त्याचे कॉलम्स आपण बनवूया. सगळ्यात पहिला जो कॉलम आपण बनवतो त्याचं नाव असतं लायबिलिटी, म्हणजे कुठली लायबिलिटी सेटल करतोय त्या लायबिलिटीचं नाव. नंतर पुढचा कॉलम आहे सेटल बाय, कशाने सेटल केली, सेटल बाय, सेटल बाय. आणि शेवटचा जो कॉलम असतो तो अर्थातच अमाऊंट, किती अमाऊंट त्यानं दिली, किती अमाऊंट त्यानं दिली. हे साधे सरळ कॉलम आहेत, लायबिलिटी, सेटल बाय आणि अमाऊंट. आता लायबिलिटीचं नाव काय आहे, इथे पार्टनर्स कॅपिटल आहे. पार्टनर्स कॅपिटल हे लायबिलिटीचं नाव आहे. आणि इथे ते सेटल कसं केलं, पहिली गोष्ट त्यांना इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर्स दिले त्यांना 3300 इक्विटी शेअर्स. आता इथे नीट लक्ष द्या, इथे दोन गोष्टी असतात, एक म्हणजे क्वांटिटी आणि अमाऊंट. तर इथे 3300 ही क्वांटिटी आहे, 3300 3300 3300 शेअर्स ऑफ ₹10, म्हणजे प्रत्येक शेअर हा 10 रुपयाचा आहे. 3300 शेअर 10 रुपयाचे, ही अमाऊंट आली 33,000. अमाऊंट किती आली, 33,000. अजून काय दिलं त्यांना, प्रेफरन्स शेअर्स दिले 2,500. म्हणजे इथे त्याचा रेट लिहिणं महत्त्वाचं आहे, 7.5% हा पर्सेंटेजचा रेट लिहिणं महत्त्वाचं आहे. 7.5% प्रेफरन्स शेअर्स. हे त्यांना किती दिले आपण, 2,500 शेअर्स 10 रुपयाचे. म्हणजे हे आले 25,000. 2,500 शेअर 10 रुपयाचे किती आले, 25,000. आणि उरलेले जी अमाऊंट आहे ती आपण कॅशमध्ये दिलेली आहे, तर ती बॅलन्सिंग फिगर येईल आपली. मग अशी आपण डिस्कस करताना ओरली केलं, पण आता इकडे आपल्याला ते प्रेझेंट करायचं आहे, बॅलन्सिंग फिगर. आता इथे टोटल जे परचेस कन्सिडरेशन आहे 1,10,000 आहे. टोटल परचेस कन्सिडरेशन किती आहे, 1,10,000. 1,10,000 पैकी 33,000 इक्विटी शेअर्स दिले, 25,000 प्रेफरन्स शेअर्स दिले. उरलेले आपण त्यांना इक्विटी शेअर्स देणार, म्हणजे ते आपल्याला मायनस करायचे. 1,10,000 33 आणि 25 वजा केले, 52,000 हे कॅश आली. उरलेले पैसे आपल्याला त्याला कॅशच्या स्वरूपात द्यायचे आहे. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय यायला पाहिजे. हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. कुठली स्टेप नसेल कळली तर मला विचारा. सगळ्यांना कळलं आहे? ओके, हां. आता नीट लक्ष द्या. आता इथे अकाउंट्स कुठली ओपन करायची, अकाउंट जी ओपन करायची आहे, पहिलं रिअलायझेशन अकाउंट, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि नंतर नवीन कंपनी जी आहे ABC कंपनी, ABC कंपनी अकाउंट. ही 3 अकाउंट बनवायचीच आहे. रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल, ABC कंपनी लिमिटेड, ही 3 अकाउंट बनवायची. त्याच्याशिवाय हे जे नवीन कंपनीने दिलं, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स आणि कॅश, हे 3 म्हणजे 6 अकाउंट बनवायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे लाड आणि वाड, लाड आणि वाड हे ओल्ड फर्म आहे, ते बंद करायचं आहे. तर इकडे आपण हेडिंग टाकायचं, इन द बुक्स ऑफ ओल्ड फर्मचं नाव आहे मेसर्स लाड अँड वाड. मेसर्स लाड आणि वाड हे फर्म आपल्याला बंद करायची, त्यामुळे ती ओल्ड फर्म आहे. तर तिच्या बुक्समध्ये पहिल्यांदा आपण अकाउंट्स ओपन करूया. आणि त्याच्यात पहिलं अकाउंट आपण ओपन करणार रिअलायझेशन अकाउंट. सगळ्यात पहिलं अकाउंट कुठलं आहे, रिअलायझेशन अकाउंट. नीट सगळ्यांनी लक्ष द्या. साधारण अर्धा पेज सोडा. ते झाल्यानंतर पुढचं, हां, ते पर्टिक्युलर सांगतो.
त्याच्यानंतर पुढचं अकाउंट जे आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अर्ध पेज सोडा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता इथे पार्टनर्सची नावं आहेत लाड आणि वाड. ओके. त्याच्यानंतर नवीन फर्म ABC कंपनी लिमिटेड. त्याला साधारण 10 ओळी सोडा. पार्टनर्स कॅपिटलला ABC कंपनी लिमिटेड, त्याला पण 10 ओळी. आता ही अकाउंट्स तर तुम्हाला सर्वसाधारणपणे माहिती आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला अजून 3 अकाउंट्स ओपन करायचे. त्याला 10 ओळी सोडा. अजून 3 अकाउंट आपल्याला नवीन कंपनीकडनं काय काय मिळालं तर त्याची 3 अकाउंट्स तुम्हाला ओपन करायची आहेत. 10 ओळी सोडून इकडे ओपन करा. पहिलं आपल्याला इक्विटी शेअर्स मिळालं. आता याचं अकाउंटचं नाव बघा काय आहे, इक्विटी. आता ते आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. आता आपण त्या कंपनीचे मालक राहिलेलो नाही आहे, आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आहोत. म्हणजे आपण तिकडे आपला पैसा गुंतवलेला आहे. म्हणून याचं नाव काय द्यायचं, इक्विटी शेअर्स इन ABC कंपनी लिमिटेड असं नाव द्यायचं. इक्विटी शेअर्स इन ABC कंपनी लिमिटेड, ते आपले इन्व्हेस्टमेंट आहे. तर याला पण एक 8 ओळी सोडा. याला 8 ओळी सोडून पुढचं प्रेफरन्स शेअर्स बनवा. 7.5% प्रेफरन्स शेअर्स इन ABC कंपनी. 7.5% प्रेफरन्स शेअर्स इन ABC कंपनी. आणि शेवटचं जे आहे ते कॅश अकाउंट, याला पण साधारण 6-7 ओळी सोडा. आणि पुढचं अकाउंट कॅश बँक. म्हणजे जे जे कंपनीने, नवीन कंपनीने ओल्ड कंपनीला दिलं त्या सगळ्यांची स्पेशल अकाउंट्स तुम्हाला इकडे बनवायची आहे. म्हणजे पहिले 3 अकाउंट तर फिक्सच आहे, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं अकाउंट न्यू कंपनी अकाउंट. न्यू फर्मच्या ऐवजी न्यू कंपनी अकाउंट बनवायचं. आणि जे जे आपल्याला नवीन कंपनी दिलं, इक्विटी शेअर्स दिले, प्रेफरन्स शेअर्स दिले, कॅश दिलं, त्यांचे स्पेशल अकाउंट्स तुम्हाला इकडे बनवायचे. तर सगळ्यांना कळलं का कसे अकाउंट्स बनवायचे, कुठले कुठले अकाउंट्स बनवायचे? चॅटबॉक्समध्ये मला रिप्लाय करा. सगळ्यांना कळलं का कोणते कोणते अकाउंट्स बनवायचे ते, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. हॅलो, सगळे जागेत का झोपले? सगळ्यांनी जागे राहा. ओके, थँक्यू. आता आपण पोस्टिंग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं जे अकाउंट आहे ते ट्रेड क्रेडिटर्स आणि ओव्हरड्राफ्ट आहे. ट्रेड क्रेडिटर्स आणि ओव्हरड्राफ्ट. तर त्या आपल्या लायबिलिटीज आहेत, त्या रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला येणार. तर इथे काय लिहायचं, बाय सन्ड्री लायबिलिटीज. बाय सन्ड्री लायबिलिटीज. बाय सन्ड्री लायबिलिटीज. त्याच्यात पहिलं ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 16,580. ट्रेड क्रेडिटर्सच्या नंतर ओव्हरड्राफ्ट 8,950. तर या दोघांची टोटल बाहेर लिहायची. त्याच्यानंतर इथे कॅपिटल आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. $40,974 आणि 37,316. ओके. तर सगळ्यांना लायबिलिटी साईडचं पोस्टिंग कळलं का? सगळ्यांना लायबिलिटी साईडचं पोस्टिंग कळलं का? मला चॅटबॉक्सवरती रिस्पॉन्स यायला पाहिजे. सगळ्यांना
लायबिलिटी साईडचं पोस्टिंग कळलं का? हॅलो, सगळ्यांना लायबिलिटी साईडचं पोस्टिंग कळलं का? पटापट रिस्पॉन्स द्या. ओके, थँक्यू. नंतर सन्ड्री ॲसेट जे आहेत ते रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेट्समध्ये लँड अँड बिल्डिंग 40,000, त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी 24,000, नंतर स्टॉक 15,960, त्याच्यानंतर डेटर्स 23,860, तर ही आपण ॲसेटची टोटल घेतली इकडे. आता त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट करूया. तर याच्यात फक्त ॲडजस्टमेंट काय PC सेटलमेंटची आहे, तर ती रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला येईल बाय ABC कंपनी लिमिटेड. त्याची अमाऊंट आहे 1,10,000 आणि दुसरा जो याचा जो डबल इफेक्ट आहे तो ABC कंपनी लिमिटेडच्या डेबिटला येईल टू रिअलायझेशन. तर ही ॲडजस्टमेंट अमालगमेशन सारखीच आहे. म्हणजे आपण काय करतो, PC जो असतो तो रिअलायझेशनच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो आणि न्यू कंपनीच्या डेबिटला. तर ही ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. PCची एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि न्यू कंपनीच्या डेबिटला इथे रेकॉर्ड केली. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना ही PCची ॲडजस्टमेंट कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना कळली का ॲडजस्टमेंट? रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना ॲडजस्टमेंट कळली का? ओके, आता नीट लक्ष द्या. आता हा जो PC आपण रेकॉर्ड केला याच्या बदल्यात आपल्याला काय काय मिळालं ते इथे क्रेडिटला लिहायचं. बाय इक्विटी शेअर्स इन ABC कंपनी लिमिटेड. त्याच्यानंतर याचा जो डबल इफेक्ट आहे इक्विटी शेअर्सच्या डेबिटला टू ABC कंपनी लिमिटेड अकाउंट. म्हणजे आता नीट लक्ष द्या. याच्या बदल्यात आपल्याला 3 गोष्टी मिळणार. तर आपण त्या 3 गोष्टी इथे क्रेडिटला लिहायच्या. बाय इक्विटी शेअर्स इन ABC कंपनी लिमिटेड, नंतर प्रेफरन्स शेअर्स मिळणार बाय 7.5% प्रेफरन्स शेअर्स,
इन ABC कंपनी लिमिटेड. $25,000 आणि नंतर बाय कॅश $52,000. तर आपल्याला 1,10,000च्या बदल्यात या 3 गोष्टी मिळाल्या. तर या तिन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इक्विटी शेअर्स मिळाले 33,000चे, प्रेफरन्स शेअर्स 25,000चे मिळाले आणि कॅश 52,000ची मिळाली. तर या 3 एंट्री सगळ्यांना कळल्या का? ओके. आता यांचा डबल इफेक्ट द्यायचा आहे. इक्विटी शेअर्सचा डबल इफेक्ट आपण इक्विटी शेअर्सच्या डेबिटला दिला. टू ABC कंपनी लिमिटेड 33,000. नंतर प्रेफरन्स शेअर्सच्या डेबिटला टू इक्विटी शेअर टू ABC कंपनी 25,000 आणि कॅशचं टू ABC कंपनी लिमिटेड 52,000. ओके. तर याचा डबल इफेक्ट आपण कसा दिला सगळ्यांना कळलं का? इक्विटी शेअर्सच्या डेबिटला, प्रेफरन्स शेअर्सच्या डेबिटला आणि कॅशच्या डेबिटला. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा आणि सगळ्यांचे रिस्पॉन्स फास्ट यायला पाहिजे. सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? ओके. आता याच्यापुढे बघा, याच्यापुढे एकदम सोपं आहे. याच्यापुढे आता आपल्याला काय करायचं आहे? इथे आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इकडे रिअल क्रेडिटची टोटल घ्यायची आपण. $1,35,530 ही टोटल आपण घेतली इकडे आणि इथे प्रॉफिट आला तो वाटायचा आपल्याला 2 पार्टनर्समध्ये. तर प्रॉफिट आला 31,710. आता तो डिवाइड करायचा आपल्याला 3:2 मध्ये. 2 पार्टनर्स कॅपिटल आपण. लाडचा जो आहे 31,710चा 350 आणि वाढचा 250. तर 31,710 × 3/5 आणि 31,710 × 2/5 19,026 आणि 12,684. तर हा आपण प्रॉफिट कडून दोघांमध्ये डिवाइड केला. आता हा ट्रान्सफर करायचा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट 19,026 आणि 12,684. आता ही स्टेप जी मी करणार आहे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता जेव्हा इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स आपण जेव्हा पार्टनर्स लोकांना देतोय तर ते आपल्याला या दोघांच्या टोटलच्या रेशोमध्ये द्यावे लागतात. या दोघांची जी टोटल येईल त्याचा रेशो आपल्याला काढायला लागतो आणि त्या टोटलच्या रेशोमध्ये करावं लागतं. तर आपण या दोघांची टोटल घेऊया किती येते.
60,000 आणि 50,000. तर 60,000 आणि 50,000 या रेशोमध्ये द्यायचे 6:5 मध्ये. 2 equity shares in ABC Company Limited. तर आपल्याला 33,000 6:5 मध्ये डिवाइड करायचे. तर 33,000 इंटू 6 33,000 इंटू 5 आपण काय केलं, यांची जी टोटल येते त्या टोटलच्या रेशोमध्ये याने इक्विटी शेअर्स दिले, तसेच प्रेफरन्स शेअर्स पण देणार. 7.5% प्रेफरन्स शेअर्स इन ABC कंपनी. तर हे 25,000 आपण 6:5 मध्ये डिवाइड करणार. आता सगळ्यांनी लक्ष द्या, महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता बघा, हे 36 आहे आणि हे 63 आहे. तर प्रत्येक शेअर 10 रुपयाचा आहे, त्याचे तुकडे नाही करता येणार. तर आपण याची जी अमाऊंट आहे ना ती 13,640 घ्यायची आणि ही 11,360 घ्यायची. 13,640 आणि 11,360 म्हणजे राऊंड अप करायचं, 10 रुपयामध्ये ते राऊंड अप करायचं. 11,640 आणि 11,360 या दोन अमाऊंट घेतल्या, कारण प्रत्येक शेअर 10 रुपयाचा आहे. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके. आता याच्या पुढे यांचे डबल इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. आता पहिला इक्विटी शेअर्सचा जो डबल इफेक्ट आहे ते इक्विटी शेअर्सच्या क्रेडिटला बाय लार्ज कॅपिटल बाय वार्ड्स कॅपिटल 18,000 आणि 15,000. बाय लार्ज कॅपिटल 18,000 आणि बाय वार्ड्स कॅपिटल 13,000. नंतर प्रेफरन्स शेअर्सला पण सेम करायचं आहे आपल्याला. प्रेफरन्स शेअर्समध्ये 11,640, 11,360, 13,640, 13,640, 13,640 आणि 11,360. 13,640,
11,360 असं डिवाइड केलं आहे आणि हे अकाउंट्स क्लोज होऊन जातं. क्लोज आपण नंतर करूया. आणि याच्यात आता काय करायचं, आपलं रिअलायझेशन अकाउंट क्लोज झालं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आता क्लोज करायचं ना. त्याची बॅलन्सिंग फिगर आपल्याला कॅशला ट्रान्सफर करावी लागते. त्याची बॅलन्सिंग फिगर टू कॅश अकाउंट आणि कॅश टॅली होऊन जाणार. $28,360 आणि 23,640. ओके, सांगतो. हे बघ, काय केलं आपण, कॅपिटलची टोटल घेतली. कॅपिटलची टोटल 60,000 आणि 50,000 आली. 60,000 आणि 50,000. आता त्या रेशिओमध्ये इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स डिवाइड केले. इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स डिवाइड केले, पण डिवाइड करताना इक्विटी शेअर्सचे बरोबर आले, 18 आणि 15 बरोबर आले. पण प्रेफरन्स शेअर्स डिवाइड करताना एक ऑड अमाऊंट आली आपल्याला. म्हणजे 25,000चे 6/12 ही 16,663 आली. परंतु प्रत्येक शेअर 10 रुपयाचं ना, म्हणजे 13,640 घेतलं. आणि दुसरं जे आहे ते आपण घेतलं 11,363. तर आपण काय केलं, या ज्या ऑड अमाऊंट आल्या त्या आपण डिवाइड केल्या, म्हणजे राऊंड अप केल्या. 11,636 11,640 केलं, सॉरी 13,636 13,640 केलं आणि 11,363 11,360 केलं. ओके. आणि नंतर मग याची बॅलन्सिंग फिगर काढली कॅश. याची बॅलन्सिंग फिगर काय काढली, कॅश. आता काय करायचं, हे जे इक्विटी शेअर्स आहेत हे इक्विटी शेअर्सच्या क्रेडिटला टाकले. इक्विटी शेअर्सच्या कुठे टाकले, क्रेडिटला. 18 आणि 13.